मॅच लवकरात लवकर चालू करायची आहे, नम्र विनंती. डेबू कुठे काय पे का डेबू डेबू जिथे कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. डेबू डेबू रजनीकांतची कोळी तुम्हाला बोलतात. डेबू जिथे कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर यायचंय. डेबू 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 किधर है? लाइव किया जा रहा, लाइव स्टेज के बाजू में डेबू जीत. चेक. पुढच्या सामन्याला सुरुवात करीत आहोत. पहिला चेंडू फुल टॉस फुल टोल चेंडू चालला आहे कव्हरच्या दिशेने. 4 रन्स. लाईव्ह मिक्सिंग पाहिजे. चेक. पहिला बॉल 4 रन भेटतो इकडे फक्त एकच. चेंडू केला आहे ड्राईव्ह मध्ये. रन्स भेटतील इकडे फक्त एकच. धावसंख्या झालेली आहे ती 7 रन. 4 बॉल 7. मॅन ऑफ द मॅचला विनंती आहे मितेश जैन. मॅन ऑफ द मॅचचा ट्रॉफी घ्यायला यायचंय मितेश जैन. सुपर नोवासच्या प्लेअरला मी विनंती करतोय त्यांनी मॅन ऑफ द मॅच घ्यायला यायचंय. प्रथमेश माहुलकर जेवायला बसलेत. हारलेल्या टीम मधले कॅप्टन प्रथमेश माहुलकर. धावसंख्या 9. 1 टू गो. 9. ओव्हर ओव्हर इकडे अपडेट लेट झालं. सामना लवकरात लवकर चालू करा, नवरा विनंती. परितोष जी राईट हँड लेग स्पिनर विनंती आहे. अप्रतिम गोलंदाजी परितोष यांच्या माध्यमातून MPL सीझन 3 मध्ये पाहायला भेटत. चेंडू त्याला डाऊन द ग्राउंड. रन भेटतो इकडे फक्त एकच. चेक. अरे भाई तो डेबू कुठे आहे? काय झालं समोरच आहे. बॉबी संध्याकाळी टॅरेसवर जायचंय. स्ट्रोक. चेंडू डाऊन द ग्राउंड. चांगली कविन यांनी चांगली क्षेत्ररक्षण. जर्सी क्रमांक 25. पुढचा चेंडू ओह पुढे पडला बॉल. पुढे पडलाय. ओव्हर 2 ओव्हर 14. 2 ओव्हर 14.
रन भेटेल इकडे फक्त एकच धावसंख्या झाली आहे ती 15 रन. मालिश करून करून मला सुपरनोवा जिंकायला लागले. कुठल्या बायका आणलेलं काय माहिती, आणि आमचे पाय मोडले. ते तुमच्याशी फॉर्म भर. लग्न झालं तुझं? नाही ना? काँग्रेस भवनला नळी साफ करा म्हणजे पहिला रिजेक्ट झाले. रन भेटतो इकडे फक्त एका धावसंख्या झाली आहे ती 17 रन्स. चेंडू चालला सीमारेषे पलीकडे 4 रन. बॉबी, एव्हरी रन अँड एफर्ट मॅटर्स. बॉबी, बी सिरियस. बॉबी, प्लीज फोकस ऑन द गेम. स्ट्रोक. चेंडू चालला एक्साइटच्या दिशेने. रन भेटले फक्त इकडे एकच. परितोष यांच्याकडून अप्रतिम फिल्डिंग. धावसंख्या 22. धावसंख्या 22. 1 टू गो. विकेटचं पतन. विकेट. ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 22 रन ऑन द लॉस ऑफ 2 विकेट्स. 2-2 इन द हाऊस. टीजे मिहिर इन द हाऊस. मयंक गावंड इन द हाऊस. डेबू, डेबू लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचे, अर्जंट आहे. डेबू इन द हाऊस. फर्स्ट एड बॉक्स कोणाकडे असेल तर त्यांनी प्लीज कॉमेंट्री बॉक्स जवळ घेऊन यायचंय. एका प्लेअरला दुखापत झाली आहे, थोडंसं अर्जंट आहे. फर्स्ट एड बॉक्स ज्याच्या कोणाकडे पण असेल त्याने कॉमेंट्री बॉक्स जवळ घेऊन यायचंय. थँक्यू. धावसंख्या 24. 4 टू गो. 24. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा डिसिजन द्यायचा आहे. नो बॉल नाही आहे. नो बॉल नाही आहे. परितोषजी, अंपायर, अंपायर, अंपायर. धावसंख्या 26. 2 टू गो. रन इकडे फक्त एकच भेटेल. धावसंख्या झाली आहे 27. 1 टू गो. स्ट्रोक. चांगली फिल्डिंग. बॉल दिसत आहे कविनला. कविन खुश. जर्सी क्रमांक 25. वंडरफुल स्माइल. ₹9.50 कविन यांना जाहीर झालेले आहेत. आमचे लाडके, सर्वांचे लाडके. शनिवार काल होता, आज रविवार, तरी पण चेंडू दिसतोय म्हणजे जे एफर्ट, लक्ष. स्ट्रोक. आउट. विकेटचं पतन. डॉक्टर पाटील आउट. डॉक्टर प्रदीप आउट.
रजनीकांत कोहली 5वी मॅच खेळायला रेडी झालेले आहेत. भले त्यांनी हाफ पॅन्ट घातली असतील ते खेळणार आहेत. कन्फर्म आहे त्यांचं खेळणं. चौकार. 4 रन. बोललो मी कधी धावसंख्या 30. 4 टू गो. 3 बॉल्स टू गो. धावसंख्या 34. धावसंख्या 34 रन्स. वाहा, मांडी घालून बसण्याची पद्धत रुपेशजी. नेक्स्ट मॅच कोणाची? पुढचा चेंडू. व्हॉट ए स्ट्रोक. 4 रन. धावसंख्या झालेली आहे 39 रन्स. 39. मिथुल टायगर्स वर्सेस सुपरनोवाज. विकेटचं पतन. विकेट. अजू जर्सी नंबर 30 आउट. मिथुल टायगर्स वर्सेस सुपरनोवाज. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी यायचंय. धावसंख्या 41 चा टार्गेट असेल. 40 टार्गेट. 40 टार्गेट 40 चा आहे. मिथुल टायगर्स वर्सेस सुपरनोवाज ला विनंती आहे टॉस साठी यायचंय. यानंतर होणारा सामना मिथुल टायगर वर्सेस सुपरनोवाज. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस करण्यासाठी स्टेज जवळ यायचं आहे. मिथुल टायगर्स आणि सुपरनोवाज या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी स्टेज जवळ यायचं आहे. रजनीकांत कोहली यांच्या हस्ते मिथुल टायगर्स आणि सुपरनोवाज या दोन्ही संघाच्या कर्णधारांमध्ये नाणेफेकीचा कौल होत आहे. यानंतर होणारा सामना मिथुल टायगर वर्सेस सुपरनोवाज. टॉस कोण जिंकला? डिसिजन. सुपरनोवाज संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण घेण्याचं ठरवलं आहे. थंडर स्ट्रायकर रायझिंग टायटन्स. चाळीस धावांचं टार्गेट जिंकण्यासाठी अजू यांचा पहिला चेंडू. डेड बॉल. हा अजय यांचा तिसरा चेंडू. सामोराचे संकेत लेगच्या दिशेने मारलेला. एक धाव पूर्ण.
या एका धावेबरोबर धावसंख्या 3. चौथा चेंडू अजय यांचा, कव्हर्सच्या दिशेने मारलेला फटका, एकच धाव. थंडर स्ट्रायकर्स संघासमोर 40 धावांचं आव्हान 5 षटकांमध्ये ठेवलेलं आहे. वन टू गो. शेवटचा चेंडू अजय यांचा, सामोरे जातील बॉबी. पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका, डिक्लेअर झोन मध्ये असल्यामुळे एक धाव पंचांनी डिक्लेअर केलेली आहे. पहिल्या षटका अखेर थंडर स्ट्रायकर संघाची धावसंख्या झालेली आहे 6. चोवीस चेंडू 34 धावांचं लक्ष्य अजून गाठायचं आहे. डाव्या एष्टी बाहेरील चेंडू पंचाने वाईड घोषित केलेला आहे. श्रीशेष, संकेत, सुंदर असा चौकार संकेत यांच्या बॅटमधून. आतापर्यंत चांगली कामगिरी करताना थंडर स्ट्रायकर्ससाठी संकेत. या चौकारानंतर धावसंख्या 11. बॉल पहिलाच होता ना. सिद्धेशच्या पहिल्या चेंडूवर सुंदर असा चौकार. संकेत त्याचा दुसरा चेंडू, लेगच्या दिशेने मारलेला फटका, एक धाव या फटकार भेटलेली आहे. सिशाचा पुढील चेंडू धावसंख्या झालेली आहे 13. चौथा चेंडू सिद्धेश यांचा, चांगला फटका संकेत यांचा, परंतु एकच धावावर समाधान मानावं लागेल त्यांना. एक धावेबरोबर धावसंख्या 14. चांगली भागीदारी बॉबी आणि संकेत यांच्यामध्ये. शेवटचा चेंडू वन टू गो. सिद्धेश यांचा षटकातली शेवटचा चेंडू लेगच्या दिशेने मारलेला, एका धाव्यावर समाधान. या एका धावेबरोबर धावसंख्या झालेली आहे 2 षटकांना अखेर 16. 18 चेंडूंमध्ये 24 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी थंडर स्ट्रायकर्स संघाला. 18 चेंडू 24 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. संकेत आणि बॉबी यांच्यामध्ये चांगली पार्टनरशिप होताना आपल्या संघासाठी. स्टेटच्या दिशेने जोरकस मारलेला फटका, क्षेत्ररक्षक रोहित यांना काही तो समजला नाही आणि चेंडू सीमा रेषा पार, चौकार. सुंदर फलंदाजी संकेत यांची आपल्या संघासाठी. या चौकारा अखेर धावसंख्या झालेली आहे 20. पुन्हा एकदा राहुलच्या दिशेने गेलेला फटका, परंतु यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण रोहित यांचं. बघूया बॉबी आपल्या संघासाठी काय करतायत. निर्धाव चेंडू अजय यांची चांगली गोलंदाजी. अजय यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा सामना. बॉबी कव्हर्स मध्ये मारलेला गॅप शॉट, चौकार. चांगली फलंदाजी करताना बॉबी आपल्या संघासाठी. कव्हर्सच्या दिशेने गॅप मध्ये खेचलेला चेंडू, चौकार. दोन्ही फलंदाज एकदम कॅल्क्युलेटिव्ह शॉट्स खेळताना आपल्या संघाची गरज ओळखून त्यांची फलंदाजी सुरू आहे. काही घाई नाही दोघांमध्ये. जोरकस मारलेला फटका कव्हर्समध्ये संकेत यांचा, परंतु चांगले क्षेत्ररक्षण. दुसऱ्याच धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावचीची अपील, परंतु पंच तटस्थ. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. चांगली कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग चालू आहे संकेत आणि बॉबी यांच्यामध्ये. धावसंख्या झालेली आहे 27. 3 षटका अखेर धावसंख्या झालेली आहे 27. ओव्हर 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी थंडर स्ट्रायकर संघाला. 12 चेंडू 13 धावा ची आवश्यकता आहे. बिनगडी वाद.
कॅप्टन रोहित स्वतः गोलंदाजीच्या मार्कवर. पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. जोरकस मारलेला फटका, 1 बाउन्स 4. खूपच सुंदर कव्हर्सच्या दिशेने मारलेला हा गॅप शॉट चौकाराची 4 धावा देऊन गेलाय संकेत आणि त्यांच्या संघाला. पुढील चेंडू रोहित यांचा. फक्त एकच धाव मिळेल या चेंडूवर. एक धाव्याखेर धावसंख्या 32. 10 चेंडू 8 धावांची आवश्यकता. बॉबी यांनी कव्हर्स मध्ये मारलेला फटका. क्षेत्ररक्षक व्यंकटेश. या एका धावेवर धावसंख्या झालेली आहे 33. 9 चेंडू 7 धावांची आवश्यकता. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट संकेत आणि बॉबी यांच्यामध्ये. मोठा फटका नाही तर एक एक धाव चोरून घेतायत आणि धावफलक हलतं ठेवतायत दोघं सुद्धा. पुन्हा एकदा एक चांगली धाव घेताना बॉबी आणि संकेत या एका धावेबरोबर धावसंख्या 35. 7 चेंडू 5 धावांची आवश्यकता. 1 टू गो. चोरकस मारलेला फटका. प्रदीप हे काही अडवू शकले नाही आणि हा चेंडू सीमा रेषा पार चौकार. षटक संपलेला आहे. 6 चेंडू 1 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी थंड स्ट्रायकर संघाला. चांगली फलंदाजी. 39 धावांची भागीदारी दोन्ही फलंदाजांमध्ये. बिनबाद 39 धावसंख्या झाली. बॉबी आणि संकेत याच्यामध्ये आणि विजयी फटका बॉबी यांच्या बॅटमधून निघताना आणि या फटक्याबरोबर थंड स्ट्रायकर संघ विजयी झालेला आहे. अभिनंदन. या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच म्हणजे सामनावीर पुरस्कार जात आहे संकेत यांना. खूप खूप अभिनंदन. ऑलराऊंडर कामगिरी आपल्या संघासाठी. उत्कृष्ट गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही स्तरांवर संकेत यांनी अतिशय चांगली कामगिरी केल्यामुळे आयोजकांच्या वतीने त्यांचं नाव सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. मॅन ऑफ द मॅच संकेत. संकेत यांना विनंती आहे की त्यांनी आपलं मॅन ऑफ द मॅच पारितोषिक घेण्यासाठी स्टेज जवळ यायचं आहे. उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर संकेत यांनी आपल्या संघाला जिंकून दिलेला आहे. खूप खूप अभिनंदन. यानंतर होणारा सामना मिथुल टायगर्स वर्सेस सुपरनोवाज. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. खूप खूप अभिनंदन संकेत यांचं ऑलराऊंडर कामगिरी करून आपल्या संघ